गुड मॉर्निंग चिल्ड्रन. आज आपण स्टँडर्ड 4th सायन्सचा 7th लेसन फूड अँड न्यूट्रिशन पाहणार आहोत. तर फूड अँड न्यूट्रिशनचा अर्थ काय होतं? फूड म्हणजे अन्न, न्यूट्रिशन म्हणजे पोषण. आपण जे काय खातो त्याच्यामधून आपल्या शरीराचं पोषण होतं, यालाच आपण म्हणतो फूड अँड न्यूट्रिशन. वाय डू वी नीड फूड? आता आपल्याला अन्नाची गरज का असते? Food is necessary for the working of our body. The growth and development of body is due to food. आता आपण जे काही दिवसभर काम करतो त्या कामासाठी आपल्याला काय लागते? एनर्जी लागते. तर ही एनर्जी आपण जे काही खातो त्याच्यामधून मिळते, म्हणून आपल्याला अन्नाची गरज भासते. व्हॉट इज मीन्ड बाय डाएट? आता डाएट म्हणजे काय? व्हॉटेवर दॅट वी ईट ऑर ड्रिंक थ्रू आउट अ डे टुगेदर इज कॉल्ड डाएट. जे काय आपण दिवसभरात खातो किंवा पितो त्याला आपण डाएट असं म्हणतो. तर व्हॉट आर द रिझन्स फॉर व्हेरिएशन इन डाएट? आता इथं प्रत्येकाचं जर आपण जेवण बघितलं, इव्हन आपल्या घरातलं सुद्धा, तर प्रत्येकाच्या जेवणामध्ये काही ना काही फरक असतो. हा फरक का होतो? समजा आपले वडील किंवा तुम्ही एक 9-10 वर्षाची मुलं असतात, ते खाताना किंवा छोटं बेबी खाताना, तर प्रत्येकाचं हे जेवण वेगळं का असते? कारण प्रत्येकाची भूक ही वेगळी असते. प्रत्येकाचं वय, त्याला लागणारी भूक याच्यानुसार त्याचं डाएट ठरलं जातं. नाउ कॅन यू टेल सम ऑफ द फूड आयटम्स इन आवर एव्हरीडे मील्स आर गिवन बिलो. आता इथं काही पदार्थ जे आपण रोज खातो ते दिलेले आहेत. रीड देअर नेम्स. राईस, मूग डाळ, आमटी, चवळी उसळ, चपाती, ज्वार भाकरी, भाजी, पंपकिन रायता, कॅरेट सॅलेड, ओनियन पकोडास, गार्लिक चटणी, पिकल, योगर्ट, पापड. आता आपण रोज काय काय खातो त्याची नाव आहेत हे. राईस म्हणजे भात, मुगाची डाळ, आमटी, चवळीची उसळ, चपाती, ज्वारीची भाकरी, कॅबेज मीन्स कोबीची भाजी, पंपकिन म्हणजे भोपळा, त्याचं रायतं, कॅरेट सॅलेड गाजराचं सॅलेड, ओनियन पकोडास कांद्याची भजी किंवा पकोडे, गार्लिक चटणी म्हणजेच लसणाची चटणी, लेमन म्हणजे लिंबू, पिकल मीन्स लोणचं, योगर्ट दही आणि पापड. हे आपण रोज खात असतो. विच ऑफ these dishes are served with large spoons or ladles and which are with very small spoon? आता ह्यातले कोणते पदार्थ आपण मोठ्या पळीने घेतो आणि कोणते अगदी छोट्या प्रमाणात घेतो? तर यातले जे लोणची वगैरे आहे ते आपण अगदी छोट्या पळीने घेतो किंवा छोट्या चमच्याने घेतो, आणि बाकीची मूग डाळ असू दे, उसळ असू दे, हे आपण मोठ्या प्रमाणात घेतो. नाउ डिवाइड दिस फूड items in two groups, those which are eaten in the large quantities and those which are eaten in very small quantities. आता हे जे काय खातो आपण त्याचे 2 ग्रुप करायचे आहेत. मोठ्या प्रमाणात आपण काय काय खातो म्हणजे भरपूर काय काय खातो, आणि कमी प्रमाणात काय काय खातो. तर भाकरी, भात वगैरे जे असेल किंवा चपाती हे आपण जरा जास्त घेतो, आणि बाकीचं जे काय आहे ते थोड्या प्रमाणात खातो. स्टॅपल फूड म्हणजे काय? तर मुख्य अन्न. चपातीज, भाकरीज और राईस फॉर्म अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. आता आपल्या जेवणाचा मुख्य भाग कोणता असतो? तर चपाती आणि भाकरी किंवा भात. वी ईट मोर ऑफ दिस फूड्स दॅन ऑफ द अदर्स. आता हे जे खातो ते आपण बाकीच्या गोष्टींपेक्षा जास्त खातो. देअर फोर व्हीट, जवार, राईस आर सेड टू बी अवर स्टॅपल फूड. त्याच्यामुळं गहू, ज्वारी आणि भात याला आपण काय म्हणतो? आपलं मुख्य अन्न म्हणतो. However, with chapatis, bhakris or rice, we eat several other items which make our meals tastier. आता चपाती, भाकरी किंवा भाताशिवाय आपण बरेच काय काय गोष्टी खातो, त्याच्यामुळे काय होतं की आपलं जेवण टेस्टी होतं. Besides, for reasons of good health, it is important to include these food items in our meals. आपली तब्येत चांगली राखण्यासाठी तर हे आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. What foodstuffs are used to prepare the other items in our meals? आता आपल्याला जेवण करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागते ते आपण ह्या चार्टमध्ये पाहूया.
तर आता इथं एक चार्ट दिलेला आपण जेवणामध्ये जे जे काय काय वापरतो किंवा खातो त्याच्याविषयी आहे. आता इथे दिले चिकू, चिली म्हणजे मिरची, जवार मीन्स ज्वारी, रॅडिश मुळा, एग्स अंडी, क्लोव्स लवंगा, ग्राउंडनट शेंगदाणा, सेसेम तीळ, बाजरा मीन्स बाजरी, सॅफ्लर म्हणजे करडई, बिटर गार्ड कारलं, मिल्क म्हणजे दूध, रॉ मँगो म्हणजे कच्चा आंबा त्याला आपण कैरी म्हणतो, ब्लॅक पेपर काळी मिरी, कुकुंबर काकडी, टॅमरिन चिंच, लेमन लिंबू अँड चिकन. तर आता ह्या सगळ्या गोष्टी काय करतो आपण जेवणामध्ये रोज आपण जे काही जेवण बनवतो त्यासाठी ह्या गोष्टी वापरल्या जातात. आता याच्याखाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण पाहूया. फ्रॉम विच वन्स डू वी गेट फ्लोअर. तर आपल्याला पीठ कशापासून मिळतं. तर हा चार्ट बघून आपल्याला आन्सर द्यायचा आहे. ज्वार अँड बाजरा. फ्रॉम विच डू वी गेट बटर घी अँड योगर्ट. तर आपल्याला दूध तूप दही कशापासून मिळतं. तर मिल्कपासून मिळतं. फ्रॉम विच वन्स डू वी गेट ऑइल. आपल्याला तेल कशापासून मिळतं. तर ग्राउंडनट आणि सीसेम. सीसेम म्हणजे तीळ. शेंगदाण्यापासून आणि तिळापासून आपल्याला काय मिळतं. तेल मिळतं. फ्रॉम विच ऑफ दीज डू वी गेट फ्रॉम ॲनिमल्स. आपल्याला कोणत्या गोष्टी ॲनिमल्सपासून मिळतात. तर मिल्क मिळतं आणि चिकन मिळतं. विच वन्स गिव्ज अ स्वीट सोअर बिटर टेस्ट ऑर स्पायसी टेस्ट. आता इथं काही गोष्टींची नावं दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये कुठलं आपल्याला गोड चव देते, कोणती आंबट देते, कोणतं कडू देते आणि कोणतं स्पायसी म्हणजे असं तिखट मसालेदार अशा चव आहेत ते आपण पाहूया. तर आता इथं काय आहे. चिकू. चिकू आपल्याला कोणती टेस्ट देतं. स्वीट. आता कारलं म्हणजेच बिटर गार्ड. हे कोणती टेस्ट येणार आपल्याला. कडू म्हणजे बिटर. आता सोअर मीन्स आंबट. आंबट आपल्याला काय काय देणार आहे. कोणत्या वस्तूंची चव आंबट असेल. टॅमरिन आणि लेमन. बरोबर. तसंच एकदम तिखट मसालेदार कशाची टेस्ट असणार आहे. चिली मीन्स मिरची. क्लोव्स म्हणजे लवंगा आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी. ह्याची टेस्ट काय असणार आहे. एकदम तिखट असणार आहे. विच वन्स डू वी इट रॉ. आपण कच्चं काय खाऊ शकतो. तर कुकुंबर रॅडिश अँड रॉ मँगोज हे आपण कच्चं खाऊ शकतो. विच वन्स डू वी यूज इन स्मॉल क्वांटिटीज. कोणत्या गोष्टी आपण कमी प्रमाणात खातो. क्लोव्ज म्हणजे लवंग, चिली म्हणजे मिरची, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी आणि टॅमरिन म्हणजे चिंच हे आपण कमी प्रमाणात खातो. विच वन्स आर यूज्ड इन लार्जर क्वांटिटीज. आणि कोणता पण मोठ्या प्रमाणात खातो म्हणजे जास्त प्रमाणात. तर ज्वार बाजरा अँड मिल्क हे आपण थोडं जास्त प्रमाणात घेतो. So students, you have to write these question answers in your notebook. Thank you.